आज आमच्याकडे खूपच सिंपल असा डिनर झाला, पण त्या अगोदर म्हटलं जरा पार्लरला जाऊन येते, कारण आयब्रोज वाढले असतील ना तर खूपच जास्त अवतार येतो आणि हे तुम्हीसुद्धा खूपदा फील केलं असेल. आता उन्हाळा आहे तर हायड्रेशनसाठी मस्त पाणी बॉटल वगैरे सगळ्या तयारीनिशी केले होते. येताना डेअरीमध्ये जाणं तर मस्ट आहे, कारण तिथली लस्सी, ताक, तूप मला सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. येता परत फ्रूट्स पण घेतले. घरी येऊन बघते तर त्यांनी मनूला झोपवलं होतं, पण पिकू मात्र धावत परत माझ्याकडे आला की मला सोडून तू कुठे गेली होतीस, म्हणून मग त्याचे थोडेफार लाड केले. आणि संध्याकाळच्या वेळेला इथे मी बनवते आलूचे पराठे. आता मी 2 पद्धतीने बनवते, कधी भाजी करून किंवा आता डायरेक्ट तुम्हाला आता दाखवते त्याप्रमाणे. कणिक मळून घेतलेली आहे खूप सॉफ्ट अशी, आणि त्याच्यानंतर बॉईल केलेले जे बटाटे आहेत त्यामध्ये थोडासा कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट, जिरे पावडर आणि महत्त्वाचं म्हणजे गरम मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं. या मिश्रणामध्ये ना जिरे आणि मोहरीची फोडणी सोबतच लसणाची फोडणीसुद्धा मी घालते, जी की एकदम ऑप्शनल आहे, पण आम्हाला आवडते त्याच्यामुळे मी घातलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी पराठे लाटून घेतले, छोटे छोटे असे पराठे केलेत आमच्यासाठी सुद्धा, आणि तसेच तिखट न घालता मनूसाठी सुद्धा. आणि असा झाला आमचा डिनर. चलो बाय.